कोणतं टेन्शन नाही, एवढी रसरशीत जिलबी 15 मिनिटात तयार. नमस्कार, मी श्रद्धा घेऊन आली आहे परत एक असाच मस्त प्रोडक्ट. बिझनेस करणाऱ्यांसाठी बिझनेस प्रोडक्ट आणि घरात कधी इच्छा वाटली करून ठेवलं 15 मिनिटात खायला तयार. चला, असा हा मस्त बिझनेस प्रोडक्ट जो माझ्या मैत्रिणी प्रीमिक्स करतात त्यात त्यांच्या लिस्टमध्ये ॲड होणारा हा प्रोडक्ट आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैदा इथं आपण घेतला आहे. नवीन मैदा पाहिजे, म्हणजे खूप जुना मैदा असू नये, चाळून घ्यायचा आहे. कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. बेकिंग सोडा घालायचा आहे आणि केशरी रंग घालायचा आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे. याचं परफेक्ट प्रमाण आपण कॉस्टिंग काढतो तेव्हा मी तुम्हाला देते आहे की हे आपलं जिलबीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता आम्ही कोल्हापुरात जिलबी असंच म्हणतो. तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून सांगा किंवा तुमच्या भागात काय म्हणतात. आता मैदा आहे त्यामुळं आपल्याला प्रिझर्वेटिव्ह घालणं फार गरजेचं आहे. त्यामुळं इथं सोडियम बेन्झाईटचा वापर आपण करणार आहोत. 1 किलो मैदा असेल तर 1 ते 1.5 ग्रॅम आपण सोडियम बेन्झाईट घालायचं आहे. साधारण 1 किलो आपण मैदा घेतला तर साधारण 1 टीस्पून आपलं प्रिझर्वेटिव्ह असेल सपाट, पण 1 ते 1.5 ग्रॅम वापरायचं आहे मैदा आहे म्हणून. आता आपण काय करायचं आहे, तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमचं पॅकिंग किंवा तुमच्या नावाचं असेल पिशवी त्या ह्याच्यात तुम्ही पॅकिंग करा. किती ग्रॅम काय हे सगळं आपण बघणार आहोत पुढं. आणि सील करायचं आहे की आपली जिलेबीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. अतिशय झटपट होणारं प्रीमिक्स आहे. सीजनल चांगला बिझनेस होणारा आहे जिलेबी प्रीमिक्स. इच्छा जेव्हा होईल तेव्हा 15 मिनिटात आपण जिलबी करून खाणार आहोत. घरची जिलबी मस्तच लागते. आता आपण काय करणार आहोत, 2 चमचे दही घ्यायचं आहे. आता कसं करायचं हे प्रीमिक्सपासून जिलबी, तर 2 चमचे जरा आंबट असेल तर छान दही आणि 1 मिनिटभर चांगलं फेटून घ्या. 1 मिनिट चांगलं फेटल्यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, जे प्रीमिक्स आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे. एरवी आपण जिलबी करतो तर आपल्याला ती भिजवून ठेवायला लागते. ते छान त्याचं म्हणजे जसं आपण छान जिलबीचं पीठ भिजलं गेलं पाहिजे. त्याचं प्रमाण व्यवस्थित आहे. त्याला वेळ जातो 2 दिवस. तर आपल्याकडं वेळ नसेल आणि आपल्याला जिलबी खायची इच्छा झाली आहे घरात, तर मग प्रीमिक्स आहेच. आता काय करायचं आहे, पाणी थोडं थोडं घालत जायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे, हलवायचं आहे. थोडं पाणी घाला, हलवा, म्हणजे काय होईल की त्याच्या गाठी तयार होणार नाहीत. आणि सैलसर दाखवते त्याप्रमाणे आपण पीठ तयार करायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, सगळं छान 1 मिनिटभर फेटून घ्यायचं आहे आणि आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. चांगलं मिक्स करा, हे फार महत्त्वाचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं, मिक्स करायचं. असं करत आपण आपलं मस्त पीठ भिजलं आहे. आता आपण 10 मिनटं त्याला झाकून ठेवू आणि 10 मिनटात आपण काय करूया, इकडं पाक करून घेऊया. पीठ भिजतं आहे तोपर्यंत पाक करायचा आहे. 1 कप साखर, अर्धा कप पाणी. आता गॅस मोठा करा आणि 2-3 मिनटं चांगली साखर विरघळू देत. त्याच्यामध्ये हलवत राहा मध्ये मध्ये, म्हणजे साखर पटकन विरघळेल. साखर थोडी विरघळते तोपर्यंत आपण त्यात वेलदोडा घातला आहे, पण मला असं वाटतं की थोडं वेलदोड्याची पावडर घाला, त्यानं जास्त वास सुंदर येतो. अशा यानं पटकन वास येत नाही. तरी 2 इथं वेलदोडे मी घातलेत. आत्ता माझ्याकडं पावडर नव्हती म्हणून. आणि आता साखर विरघळत आलेली आहे आपली. साखर विरघळत आली की आपल्याला काय करायचं आहे, लिंबाचा रस घालायचा आहे. 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. साखर पूर्ण विरघळली की लिंबाचा रस घाला आणि गॅस बारीक करा. आता आपल्याला काय करायचं आहे, पाक फार पुढं जाऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर साखर होईल आणि आपल्याला कुठल्याही इथं
1 तारी 2 तारी पाक करायचा नाही. फक्त साखर विरघळली की 1 मिनिटभर आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला असं चिपचिपेपणा त्याचा लागला पाहिजे. असं हाताला लागलं की चिपचिपेपणा येतो, चिकट होतं असं हाताला, की एवढाच आपला पाक पाहिजे. असं चिकट 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 लागतं, तार कुठलीही झालेली नाही. आणि इथं आता गॅस बंद करायचा आहे. आता आपण एक पॅन घेतला आहे, त्याच्यात तेल तापवत ठेवायचं आहे. जिलबी करताना नेहमी असा पसरट पॅन घ्या, म्हणजे काय होईल, जिलबी छान आपल्याला त्याच्यात घालता येईल किंवा सोडता येईल जिलबी. आता आपण जिलबी करण्यासाठी आता महत्त्वाचं आहे, तेल तापत ठेवले ना, ही स्टेप फार महत्त्वाची आहे. आपण ह्यामध्ये अर्धा चमचा गरम तेल घालायचं आहे. त्यानं अजून जिलबी आपली खुसखुशीत होती, कुरकुरीत होती. थोडंसं गरम तेल घातलं आहे. आता जिलबी सोडण्यासाठी तुमच्याकडं दुधाची पिशवी असेल, असं आयसिंग बॅग असेल किंवा सॉसचं ते बॉटल असेल, ती असेल, कशानंही तुम्ही जिलबी सोडू शकता. आता सगळं त्याच्यात घालायचं आहे, एक गाठ मारायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, जेवढ्या साईजची जिलबी हवी आहे तेवढं आपण खालून कट करायचं आहे बॅग. आणि दाखवते आता मी पहिल्यांदा तेल चांगलं तापलं, एक जिलबी कशी घालायची आणि हे बघा वरनं आडवी, बास अशी जिलबी घालायची, म्हणजे पुढच्या जिलबीला जायचं आहे. परत दुसरी, हे बघा मी मुद्दामून स्टेप बाय स्टेप दाखवते की परत तिसरी, आणि अशा पद्धतीनं आपण जिलबी घालायची आहे. थोडीशी प्रॅक्टिस झाली की जिलबी घालणं सोपं जातं. जिलबी घालत जायचं आहे, चांगलं तेल तापायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. असा पसरट पॅन घेतला ना की छान जिलब्या पटपट होतात. जर तुम्ही छोटंसं काहीतरी पॅन घेतला, उभट कढई घेतली, तर त्यात जिलबी छान, म्हणजे आपल्याला पटपट घालता येत नाही. आणि अशा यानं तेल पण आपल्याला कमी लागतं, त्यामुळे असा पसरट पॅन घ्या. जिलबी झाली की उलट्या साईडनं म्हणजे पलटवायची आणि दुसऱ्या साईडनं पण अशी मस्त तळून घ्यायची आहे. किती सुंदर दिसते बघा. आता छान निथळायची आहे आणि मग आपल्या पाकात घालायची आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, तुमचा पाक कोमट व्हायला पाहिजे. गरम पाकात कधीही जिलबी घालायची नाही. पाक असा खूप गरम आहे, उकळता घालायची नाही. महत्त्वाची टीप नेहमी लक्षात ठेवा, कोमटसर पाक पाहिजे. छान जिलबी पाकवायची आहे, दोन्ही साईडनं छान हलवायची आहे. आणि आता नेहमी लक्षात ठेवा, घरी जिलबी करणार आहे तर ह्या जिलब्या अशा पाकवायच्या, त्याच्यातच ठेवायच्या आणि तोपर्यंत आपण काय करायचं, पुढचा घाणा तळून घ्यायचा. म्हणजे पुढचा घाणा आपला व्यवस्थित तळून उलटी साईड झाली की मग आपण काय करायचं, आता हे तळायचं, उलट्या साईडला टाकायचं आणि हे तळतंय तोपर्यंत आपल्या पाकवलेल्या जिलब्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि मग पुढची जिलबी याच्यात पाकवायला टाकायची. म्हणजे तुमची जिलबी छान पाकली जाते, कारण त्याच्यात रस पण जायला पाहिजे ना, असं मस्त रसरशीत जिलबी व्हायला पाहिजे. आणि अशा आपल्या सगळ्या जिलब्या मस्त तयार झालेल्या आहेत. दिसायलासुद्धा तेवढ्याच देखण्या आहेत. इन्स्टंट किंवा प्रीमिक्सपासून जिलबी केल्या असं वाटतंय का बघा. खूप कुरकुरीत होतात, छान जिलबी होतात आणि मस्त अशी देखणीसुद्धा जिलबी होती. आणि कट केली तर असं मस्त आतनं पोकळ अशी जिलबी आपली होती. आणि हे महत्त्वाचं आहे जिलबी होण्याचं. खूप सुंदर, हे बघा खूप सुंदर जिलबी होती. नक्की ट्राय करा. आता आपण कॉस्टिंग बघूयात. मैदा 1 कप आपल्याला लागला आहे, त्याचं 140 ग्रॅम होतात. तुम्हाला घरी करायचं असेल तर या प्रमाणात घ्या. 1 कप मैदा, कॉर्नफ्लॉवर 4 टेबलस्पून म्हणजे 30 ग्रॅम, सोडा पाव टीस्पून, केशरी रंग पाव टीस्पून घेतला आहे. आता बिझनेससाठीचं असेल तर 280 ग्रॅमच्या प्रमाणात मी इथं दाखवलेलं आहे, म्हणजे दुप्पट इथं दाखवलं आहे. तुम्ही त्याच्यानुसार तुमची क्वांटिटी जेवढी असेल तेवढी वाढवत जावा. 280 ग्रॅम मैदा म्हणजे 13 रुपये. कॉर्नफ्लॉवर 60 ग्रॅम घेतलं आहे. सोडा अर्धा टीस्पून, केशरी रंग अर्धा टीस्पून. आता केशरी रंग प्रॉपर केशरी व्यवस्थित असेल तर अर्धा टीस्पून घ्या, कमी वाटला तर 1 चिमूटभर अजून घाला. या सगळ्याचं साधारण कॉस्टिंग 10 रुपये धरते आहे मी. आता बिझनेससाठीचं सांगते की अशा प्रमाणात तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट घेत गेला आणि तुमचं प्रीमिक्स साधारण 1 किलो झालं
तर तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह घालायला लागणार आहे. 1 किलो प्रीमिक्सला 1 ग्रॅम ते 1.5 ग्रॅम प्रीमिक्स तुम्ही वापरू. प्रीमिक्सला 1 ते 1.5 ग्रॅम सोडियम बेन्झाईट ॲज अ प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला वापरायचं आहे. मैदा हा तुम्ही काहीही केलं तरी त्याला जाळी आळी धरती. किंवा मग अजून एक तुम्ही प्रयोग करून बघा की मैदा आहे तो तुम्ही थोडा भाजून बघा. थोडासा रंग न बदलत बारीक गॅसवर भाजून घ्या आणि पूर्ण गार झाल्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी घाला. आणि हा तुमचे प्रयोग आहेत. तुम्हाला जेव्हा बिझनेस करायचा आहे, नवीन गोष्टी हे करायच्या आहेत, तर तुम्हाला हे प्रयोग करावे लागतात. मग तिथं तुम्ही सोडियम बेन्झाईट नाही घातला आणि हे करून तुम्ही ठेवा. किती दिवस राहतं आहे? 1 महिना 2 महिने हे तुम्ही प्रयोग करण्यासाठी आहे. जर डायरेक्ट प्रिझर्वेटिव्ह वापरलं तर तुमचं 4 ते 6 महिने प्रोडक्ट टिकणार आहे. आता हेच आपलं एवढं प्रीमिक्सला लागणार आहे. आपण प्रीमिक्सचा बिझनेस दाखवतो इथं, त्यामुळे हे एवढंच तुम्हाला करून विकायचं आहे. त्याचे पॅक्स आता हे साधारण 100 ग्रॅमचे पॅक्स असतात. आता हे आपण आधी बघूया ह्याचं कॉस्टिंग. आता हे साधारण सगळ्याचा खर्च 23 रुपये धरला आहे आणि इतर पॅकिंग असं म्हणून मी 7 रुपये धरला आहे. 30 रुपये आपला खर्च आहे. 30 रुपयात आपल्याला 350 ग्रॅम आपलं प्रीमिक्स तयार होणार आहे. 100 ग्रॅमचे एक पाकिट तुम्ही 40 ते 60 रुपयापर्यंत विक्री करू शकता. तुम्ही अजून बघा किती रुपयाला आहे, पण साधारण 100 रुपयाचं 40 ते 60 रुपये विक्री आहे. आपलं प्रीमिक्सच विकायचं आहे, त्यामुळं हा एवढाच खर्च येणार आहे. उद्या कमेंट करू नका दह्याचा तेलाचा खर्च धरला नाही. आपलं प्रीमिक्स हा मेन प्रोडक्ट आहे. आता साधारण तुम्हाला 12 रुपयाला एक पाकिट पडतं आणि ते तुम्ही 40 ते 60 किंवा तुमचं नवीन आहे तर 30 रुपयालासुद्धा तुम्ही विकलं तरी चालू शकतं. तर तुम्हाला एका पाकिटामागं 28 रुपये, हे सगळं मी रिटेल धरलं आहे. तुम्ही होलसेल घेतलं तर अजून स्वस्त पडेल, तरी 28 मी धरलं आहे. तुम्ही जर MRP कमी केली तर एक 20 ते 25 रुपये तरी नक्की, 20 रुपये तरी नक्की तुम्हाला इथं सुटू शकतात. 100 ग्रॅमचं पाकिट. आता पुढं तुम्हाला अजून पाकिटावर काय लिहायचं आहे याच्यासाठी मी तुम्हाला सांगते. 100 ग्रॅम पाकिटात 2 चमचे दही, अर्धा चमचा गरम तेल, पाव चमचा गरम तेल आणि 120 ml पाणी घालायचं आहे. 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आणि पाकासाठी 1 कप साखर, अर्धा कप पाणी, 1 चमचा लिंबू रस आणि वेलदोडा 4-5 हे तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल, म्हणून मी हे देते आहे. आणि तेल तळण्यासाठी हे तुम्हाला बाकीचं घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं जिलबीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.